तर आत्ता जस्ट प्लॅन केलं की चला इगतपुरीला फिरून येऊया. जस्ट आत्ता मी सध्या आहे डोंबिवलीला. बघूया डोंबिवलीवरून निघूया आणि बघूया काय इगतपुरीला फिरता येईल. चला. चला मग तर निघूया आता इगतपुरीला. काय म्हणता मंडळी? चला. आपण डोंबिवलीमधून बाहेर पडलो आणि आता भिवंडी बायपास रोडला आहोत. आज तसं बघायला गेलं तर एवढं ट्रॅफिक नाही आहे, पण बघूया पुढे कसं होतं ते. तसं पण आपल्याला समृद्धी रोडला कनेक्ट व्हायचं आहे. येस, आता आपण समृद्धी महामार्गाला कनेक्ट झालोय. बघूया हा रोड कसा मस्तच बनवलेला आहे. आता आपण इकडनं इगतपुरी 1 तासात पोहोचू. त्याआधी आपल्याला 2 तास लागायचे. ओके, म्हणजे समृद्धी मार्गामुळे आपला टाइम वाचलेला आहे. म्हणजे आपण लवकरात लवकर पोहोचू इगतपुरीला. आणि तसंही पाऊस मस्त भरलेला आहे, त्यामुळे आपल्याला खूप मजा करता येईल इगतपुरीला. इगतपुरीला बघा कुत्रा पण फिरायला आलाय मस्तपैकी गाडीमधून. आणि इकडे बघूया आता मस्तपैकी डॅमचा व्ह्यू. वाव, काय सुंदर व्ह्यू आहे डॅमचा. अतिशय मस्त वाटते. खूप सुंदर वाटते. मस्त ढग पण जमा झालेत. हां, फक्त आता पाऊस नाही आहे इथे, बारीक बारीक पाऊस चालू आहे. पण ठीक आहे, पाऊस जर जास्त जोरात आला तर आपल्याला काही बघता येणार नाही. आणि तुम्ही बघाल तर तिकडे त्या टोकापर्यंत व्हेकल्सची लाईन्स लागलेली आहे. ओह, आम्ही त्याच्या अगोदरच गाडी थांबवली. आम्ही म्हटलं की एवढं ट्रॅफिकमधून गाडी काढण्यापेक्षा मस्त की चालत जाऊया आणि निसर्गाचा आस्वाद घेऊया. आम्ही पोचलो आहे तिकडे आणि मस्त की कांदा भजी आणि लसूणची ओली चटणी खूप मस्त लागते. लहानपणी खायचं होते पोंगा पंडित. ओ, आणि आपण खात आहोत इकडे मका, भाजलेला मका. वाव, काय मस्त नजारा आहे. आणि समोर बघा वॉटरफॉल पण काय जबरदस्त दिसतंय. 3 स्टेपमध्ये वॉटरफॉल दिसतंय. व्हेरी गुड. ओ, आम्ही तुम्हाला दाखवतो प्रशांत कुठे उभा आहे. हा बघा, चालत चाललाय वरती. YouTube साठी काय काय करावं लागतं, गायब झाला. हो, काय मस्त वाटतं व्ह्यू.
मस्त स्वच्छ असं धबधब्याचं पाणी आणि ह्या इथून पुढे हा पूर्ण डॅम दिसत आहे आपल्याला. बापरे, अतिशय सुंदर दिसतं व्ह्यू. ह्या इथे ऑलरेडी खालती पण धबधबा आहे छोटासा. खूप मस्त व्ह्यू आहे. आता चला, भटकन तिथं झालेली आहे. थोडंफार आता जेवायला कुठेतरी जाऊया इगतपुरीमध्येच मस्तपैकी. आता आपण जेवायला कुठे चाललोय? इगतपुरीमध्ये हॉटेल टायगर व्हॅली होम किचन. ओके, चला मग बघूया हॉटेल टायगर व्हॅलीमध्ये काय जेवण मिळतं ते. ओके, तर आपण आता इथे थांबलोय जेवायला टायगर व्हॅलीमध्ये आणि बाहेरचं वातावरण मस्तपैकी धुकं साठलेलं आहे. ओके, आणि हे हॉटेल एकदम साधंसुद्धा आहे, पण या हॉटेलमध्ये खूप साऱ्या अशा व्हरायटीज आहेत मटन चिकनसाठी. तांबडा, परत मटन काळा रस्सा वगैरे खूप साऱ्या गोष्टी आहेत इथे अवेलेबल. तर आता आम्ही पण जस्ट आता ऑर्डर केले, पण बघूया हे लोक कुठे बसलेत. आणि हे हॉटेल ऑलमोस्ट शेत जमिनीवरती आहे. तर तुम्ही बघाल की ह्या इकडे बरोबर शेताला लागूनच सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. आणि इकडे शेत बघा, असं वाटतं की शेतामध्येच जेवायला बसलोय. बघूया लोकांनी काय ऑर्डर केली ते. ओके, काय ऑर्डर केले तुम्ही सध्या? ओके, हे आलं पण मटन काळा सुका. ओके, मटन काळा सुका आलेला आहे मस्त. चिकन. ओके, पापड, ज्वारीची भाकरी आहे आणि तांदळी पापड. तांदळी पापड. ओके, मस्त. बाजरीची भाकरी. गुड. तोपर्यंत आपण साईड व्ह्यू बघूया कसं दिसतं. ओके, जबरदस्त वाटत आहे. मस्त धुकं पण जमा झालंय. मला खरंच असं वाटतं की मी शेतामध्येच जेवायला बसतो.